भागवत अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 8 श्लोक क्रमांक सुरू करतोय आता. उत्तर श्लोकार्थ. यजन्ते सृष्टान विधान दक्षिणम वृत्तेम परम ध्यांती पशून तद्विदाः. ते असे यज्ञ करतात की ज्यात नीक विधी नसतो, दक्षिणा दिली जात नाही आणि अन्नदानी केले जात नाही, केवळ पोट भरण्यासाठी ते पशूंना मारतात. सध्या आता जनक राजा आणि चमन मुनी का नाही, चमनच का रे, चमस नारायण यांचा संवाद चालू आहे. आणि जनक राजाने प्रश्न विचारलेला आहे की अभक्ताची गती काय, अभक्त कुणाला म्हणायचं. आता ते अभक्ताची लक्षणं सांगतात. कोण सांगतात? चमस मुनी नारायण, चमस नारायण सांगतात अभक्ताची लक्षणं काय. म्हणजे अभक्त म्हणजे धांबिक भक्ती कशी असते, धांबिक भक्त करणारे म्हणजे सकाम भक्ती करायची, काहीतरी फळ मागायचं, यज्ञ करायचं, हवन करायचं, विधी करायचे का नाही, असे सगळे करणारे असतात आणि त्याच्यातून फळाची अपेक्षा करतात. मग ते कसे करतात ते या श्लोकामध्ये तो संवाद चालू आहे आणि आणखी पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात आपल्याला. यागे होवाया सर्व सिद्धी येही नाही दृढ बुद्धी रोकडिया जीविका विधी उपाय त्रिशुद्धी हाची केला. बरे यज्ञ केला तरी त्यातून उच्च प्रकारची सिद्धी मिळवावी अशी त्यांना बुद्धी नसती. म्हणजे काय, संसारी लोक जसा नेहमी तिच्या तंत्राने वागतात, स्त्रीभोग, धनभोग, उदरपोष नित्य मिळत राहावे यासाठी यज्ञ करत असतात. बरं, म्हणजे कशासाठी? आपल्या संसारातल्या गोष्टी मिळावा, आपल्या संसारातल्या मनोकामना पूर्ण व्हावा, किंवा काही बाबा मला रिद्धी सिद्धी प्राप्त व्हावा याच्यासाठी काही करतात. रिद्धी सिद्धी प्राप्त करून घ्यायची, चमत्कार तयार करायचे आणि लोकांना आपल्या जवळ गोळा करायचे, लोकांकडे बक्कळ पैसा मिळवायचा, असे पण काही करणारे असतात. बरं ठीक आहे, आता हे यज्ञ जरी केले पण ते उच्च प्रकारची सिद्धी मिळवावी अशी त्यांची बुद्धी नसते. काय आता उच्च प्रकारची सिद्धी म्हणजे, उच्च प्रकारची सिद्धी कशाला म्हणायचं? ते जे यज्ञ हवन येतं किंवा आणखीन काय तुमची विधी येतं, तुमचे अनेक विधी आहेत का ना, सत्यनारायण पूजा असेल, तुमचं काय असेल, मग ते केल्यानंतर उच्च प्रकारची सिद्धी म्हणजे काय? साध्य ध्येय का नाही, काय साध्य म्हणजे ते सिद्धी म्हणजे ही आपण अशी प्राप्ती करून घ्यावा की उच्च प्रकारची, की ज्यानंतर आपल्याला परत काही मिळवायची इच्छाच नाही राहिली पाहिजे. हे त्यांना कळत नाही. सगळं करते ते, यज्ञ करतात, विधी करतात, हवन करतात का नाही, याग करतात, पण त्यांना उच्च प्रकारचं म्हणजे ते ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावा, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी, किंवा नेमकं मी कोण आहे याचा शोध लावून घ्यावा, हे त्यांना कळत नाही. म्हणजे ही उच्च प्रकारची सिद्धी अशी ती कधी प्राप्त करत नाही, म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये ते कधी येत नाही. आपला संसारिक चालावा म्हणूनच ते भानगडीमध्ये पडत असतात. काय, माझा संसार चांगला चालावा, मला सुखसोयी मिळावा, माझ्या संसारामध्ये मला दुःख नको, सतत सुख मिळावा, अडी अडचणी कुठली आले नाही पाहिजे, माझ्या मुलाबाळांचं व्यवस्थित चाललं पाहिजे, त्यांना रोगराई नको का नाही, त्यांना मुलांना मुलंबाळ झाली पाहिजेत, ती पण व्यवस्थित पाहिजे, सगळं त्यांची अशी इच्छा असते. म्हणून तर प्रत्येक तुमच्या गावची यात्रा असली की चालली देवाला, गावातल्या मग काय करायचं, तिचा उत्सव साजरा करायचा, देवाचा उत्सव करायचा. आणखीन कोणता सण आला ते तो उत्सव साजरा करायचा. त्याच्या मागचा हेतू हाच एक असतो त्यांचा. कुठला? सगळं हेतू एकच असतो. कुठला? माझा संसार उत्कृष्ट चालावा, त्याच्यामध्ये कुठल्याही अडी अडचणी येऊ नये, हाच त्यांचा हेतू असता. जवळजवळ 90% लोकांचा हेतू हाच आहे. आणि हीच त्यांचं देवपूजन करणं म्हणजे काय, मग त्या देवाला नैवेद्य घेऊन जायचं का नाही, त्या देवाचा उत्सव साजरा करायचा, हाच त्यांचं काय भक्ती मार्ग, यालाच ती भक्ती सण असतात. आणि अपेक्षा काय असती? संसारातले भोग मिळावं म्हणून. यज्ञ दीक्षेचे प्रतिष्ठा तेने पूज्य होईल वरिष्ठा, अग्रपूजा माझा वाटा अशी उत्कंठा आदरी यागू. यज्ञाची दीक्षा घेतली म्हणजे आपली प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ लोकांना मी पूज्य होईल, अग्रपूजेचा मान मला माझ्या वाट्याला येईल, अशा आशेनेही ते यज्ञ करत असतात. त्यांना असे यज्ञ केले म्हणजे त्यांना काय वाटतंय, मग हा यज्ञ केलं म्हणते वा वा काय मोठा यज्ञ केलाय. कारण यज्ञ सध्या काही कोणाचं काम नाही करण्याचं का नाही. बरं केला म्हणजे त्याला बघतो वा वा खरंच झालं मोठा मात नाही बरं का, महापुरुष आहे म्हणले, खरंच लय मोठा भक्त आहे म्हणले, बघा ना काय हवन करतोय, कुठं काय करतोय, आवट्या देतोय, मंत्र म्हणतोय, तंत्र म्हणतोय, त्याला मग समाजाला भूषण वागतं, वा खरंच बघा ना. आणि ह्याला पण बघतं समाज मला काय म्हणून मान मिळेल, मला मान मिळेल, माझी प्रतिष्ठा वाढेल, लोकांना मी पूज्य होईल, लोक मला माझी काय करते, पूजा करते, माझ्या पाया पडते, मला मान देते,
अशी त्याला अपेक्षा असते. अग्रपूजेचा मान माझ्या वाक्याला येईल. म्हणजे कुठं आता आपल्या गावामध्ये कुठं आणखीन बायाच्या ह्याच्यामध्ये कुठं काय कार्यक्रम असला देवाचा, कुठं काय असं तिथं मला मान मिळत जाईल. तिथं मध्ये हे या पुढे तुम्ही लय मोठे महात्मे येतं का नाही, अशी त्यांची अपेक्षा असते. आणि अशा आशेने ते यज्ञ करत असतात. अनेक प्रकारच्या लोकांचे काय इथं संकल्प असतात याच्यामध्ये. यशिया नाना विवंचना आधी संकल्पनी मना, मग प्रवर्ते याग यजना जोडवया धना कृत निश्चयो. अनेक संकल्प मनात धरून जरी ते यज्ञ करण्यास प्रवृत्त झाले असले, काय अनेक संकल्प म्हणजे काय, इच्छा धरून. संकल्प म्हणजे कुठल्या इच्छा कोणत्या, भोगाच्या, संसारातल्या भोगाची इच्छा धरून जरी यज्ञ करण्यात ते प्रवृत्त झाले, म्हणजे काय यज्ञ करायला ते तयार झाले, तरी धन मिळवण्याचाच त्यांचा हेतू असतो. म्हणजे सारांश जर काढला, सारासार जर विचार केला, तर त्यांचा हेतू काय असतो, मूळ धन मिळावा हाच. काय धन कारण धनाने आज संसारातल्या सगळ्या भोगाच्या गोष्टी विकत घेऊ शकता येतात. कशाने, धनाने. म्हणून त्याला धन मिळावा हाच त्यांचा हेतू असतो सारासार काढला तर. बघा बरं, आता किती लोकांचा हेतू हाच आहे संसारामधल्या, 90%. आज समज आपल्या ही वस्ती, आपल्या वस्तीमध्ये किती लोकांना वाटतंय माझा उद्धार व्हावा, आणि किती लोकांना वाटतंय मला धन दौलत मिळावं समाजात. किती लोक, थोडे लोक आहेत ना, मोजकेच आहेत का नाही. तसंच मग तुमची वाडी, तुमचं गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचं राज्य, तुमचा देश, ह्याच्यामध्ये किती लोक सापडतील माझा उद्धार होऊन वाटणार म्हणणारे. बरं, जे उद्धारासाठी म्हणजे प्रयत्न करतानंतर पण माझा उद्धारच व्हावा ह्या अपेक्षेने किती साधना करणार आहे. म्हणजे सगळ्यांचा हेतू काय असतो, धन मिळावं म्हणून. कीर्तन करायचे धन मिळावं हेतू, प्रवचन करायचे धन मिळावं म्हणूनच हेतू आहे त्यांचा, ते सुद्धा का नाही. समाजामध्ये मान मिळतो, पण कीर्तन करायला, प्रवचन करायला किती मान आहे समाजामध्ये, त्यांची किती वाव आहे, त्यांना बसायला गाड्या, तिथे गेल्यावर त्यांची सगळे पुढे करतात, त्यांना खाणं पिणं सगळं तिथं शिवाय पाकिट भरून द्यायचं. म्हणजे काय मानच वाढला का नाही. न पाहे विधी विधाना, नाही आदरू मंत्र उच्चारणा, न करी अन्न संपदना, कोरडे कना हवन मागे. ते कधी शास्त्र पाहत नाहीत. आदर न ठेवता नुसता मंत्र उच्चार करतात. फक्त मंत्र पाठ केले तेवढं मंत्राचा उच्चार करायचा, इतकेच काय. पण अन्न न शिजवता कोरड्या धान्याचीच हवन करतात. अन्न शिजवायचं नाही, आणि तसंच आवती द्यायची धान्याची. तांदळाची द्या का नाही, ज्वारीची द्या, बाजरीची द्या. कारण शास्त्रामध्ये पाहतच नाही कधी यज्ञ कसा केला पाहिजे. यज्ञ करून घेणारा पण तो पण व्यवस्थित बघत नाही, जसं असं तसं चला जाऊ द्या. अलीकडे तुम्ही बघा, शास्त्र पद्धतीने आता आजकालचे ब्राह्मण पण सांगत नाहीत, फक्त सांगून देते असं आहे, असल्या वस्तू ठीक आहे, नसले चला लगेच काहीतरी जुगाड करून द्यायचं, चालून द्यायचं पुढे. त्याला काय, ह्यांना पैसे मिळतात आणि ह्यांचा विधी होतो, ह्यांचं फक्त मनात समाधान होतं. पण खरोखर यज्ञ आपला सफल झाला का, आणि सफल कधी होईल आपला, शास्त्राला अनुसरण असेल तरच आपला सफल होईल यज्ञ, आणि तरच ते आपल्याला फळ मिळणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी लोक संसारातल्या भोगाची इच्छा ठेवून जरी यज्ञ करीत असले, तरी पण सगळ्याला ती इच्छा पूर्ण होईलच म्हणून हे सांगता येत नाही. का, कारण सगळ्यांचं यज्ञ सफल होईल हे सांगता येत नाही. का होणार नाही, कारण त्यात थोडी जरी चूक झाली यज्ञ करण्यामध्ये, तरी तुम्ही केलं तेवढं सगळं व्हायला जातं, व्यर्थ जातं. म्हणून मी यज्ञ करीतो अंगे, ऐसा जगा पाशी सांगे, आणि त्याने याग योगे चालू प्रसंगे जीव का योगू. आपण यज्ञ करतो ह्याची सर्वत्र आपण प्रसिद्ध करतात. बघा, आमच्याकडे यज्ञ आहे बरं का, आमच्याकडे हवन आहे, आम्ही वर्षाला यज्ञ करतो, प्रत्येक वर्षी आमच्याकडे हवन असतं. प्रत्येक आमुषाला, प्रत्येक पौर्णिमेला आमच्याकडे यज्ञ असतो, हवन असतं, असं लोकांना सांगायचं. कशाने, मोठ्या फुसऱ्याने, अभिमानाने सांगायचं. आणि त्यानिमित्त धन जमवून आपल्या योगक्षम चालवता, आणि धन जमवायचं. म्हणते अरे भगवान किती यांच्याकडे मोठी विधी चालतोय, देवधर्म चालतोय, चला मग कोण म्हणतंय आपल्याला जसं जमत तसं आपण त्यात काय करू, सहभाग घेऊ. मग कोण दक्षिणा देतं, कोण वस्तू देतं, कोण नारळ देतं, कोण धनधान्य देतं का नाही, आणि चला यज्ञ. मग आजकाल जास्त लोकांना मान कुणाला आहे, जे दिखाव भक्ती करणारे त्यांना, म्हणजे फक्त दाखवण्यासाठी भक्ती करणार, खरोखर भक्ती नाही. स्वये नेनती विधी विधाना, आणि न पुसती सज्ञाना, परे पशूंचे या हनना, प्रवर्तते जाना शट नष्ट दंभे. स्वतः शास्त्र विधान जाणत नाहीत, जाणत्या माणसाने ते कधी विचारत नाही, पण दांभिकपणाने मात्र लोक मांसाहाराच्या लालचेने पशुहिंसा करायला मात्र सरसावतात. बघा काय करायचं, नेमकं शास्त्र काय सांगतंय त्याचा विचार करायचा नाही. ज्याला शास्त्र माहिती त्याला कधी विचारायचं नाही.
पण ती रीत आलेली ना, मग काय, हा मग जागरण गोंधळ घालायचं आम्हाला. मग काय 10 भाकऱ्याचं जागरण गोंधळ आहे आपलं. किती? 10 भाकऱ्याचं. मग आता मला सांगणार काय सांगतो, आमचं जागरण गोंधळ आहे. काय किती बकरी इथं? 10 बकरी इथं. आता 10 बकरी म्हणजे वा लय मोठा माणूस दिसतोय बरं का, लय मोठा. काय दिसतोय हा? बघतो दिसतोय का? 10 बकऱ्याचं जागरण गोंधळ. हा कशाचं? 10 बकऱ्याचं जागरण गोंधळ. पण मला सांगा, जागरण गोंधळ करायचे कशासाठी? हे कुणाला करणाऱ्याला माहितीये का? जो करतो त्याला माहितीये का? बरं त्याच्या मागचा हेतू काय हे माहित नाही. त्याच्यापासून संकल्प काय, आपल्याला आपली इच्छा काय होती, म्हणजे त्याच्यापासून फळ काय मिळतं हेही माहित नाही. आपण जे करतो ते चुकीचं आहे का बरोबर हे माहित नाही. पण मान मात्र मोठेपणा, सगळ्या गावाला आमंत्रण द्यायचं आपल्याकडे जागरण आहे बरं का, 10 बकऱ्याचं 10 बकऱ्याचं या. कशाचं? बकऱ्याचं म्हणून. मग सांगा बरं, ह्यानी अधोगतीला जाईल का ह्याला जाईल? केलेलं झालं गेलं का ना वायाला? शिवाय ते 10 बकऱ्यांचा बिचारा जीव गेला का म्हणा मग तिथं. मग तेथीचा पुराड जास शिविते यथा सावकाश, आम्ही पवित्र झालो निर्दोष, ऐसा हे उल्हास लागती करू. मग यज्ञातील पुरोडास म्हणजे सेवन करा, म्हणजे प्रसाद म्हणून शिल्लक राहतं ना अन्न, मग ते मजेने सेवन करायचं. मग ते काय करायचं, मग ते यज्ञ झाला, यज्ञाला ते प्रसाद काय करायचा, ते यज्ञामध्ये आहुती द्यायची प्रसादाची. आणि मग सगळ्यांनी राहिलेला प्रसाद मग सगळ्यांनी म्हणून प्रसाद म्हणून ग्रहण करायचं, सेवन करायचं. कशाने? आनंदाने. कशाचा? मांसाचा प्रसाद. आणि आम्ही पवित्र झालो म्हणायचं. परत काय म्हणायचं? हे आम्ही तर पवित्र झालो. आता हा पवित्र झाला का पवित्र झाला? हा, आणि पवित्र व्हायचं मला किती सोपं आहे, फक्त मुखाने नाम घे की तू पवित्र होते, बाकीची काही करण्याची आवश्यकता नाही. पण उद्या अवघड पण नाही, पण हे लोकांना दिसत नाही ना आम्ही नाम घेतून पवित्र झालोय म्हणून. त्यामुळे ते कोणाला आवडत नाही. लोकांना दाखवायचा धंदा करायचा, दाखवायचा. हा हा, म्हणून आम्ही पवित्र झालो, निर्दोष झालो अशी स्वतःची जाहिरात करायची. परत हे म्हणले आपण आता सगळे पाप मुक्त झालो, आता आपल्या ठिकाणी पाप अजिबात राहिलं नाही का. मग आम्ही म्हणले एवढ्या 10 पोत्या नारळाचं यज्ञ केलं म्हणजे आता पापच नाही राहिलं म्हणले आमच्याकडे. आता हे नुसतं मनाचं समाधान झालं का खरोखर पाप नष्ट झालं तुमचं. आणि ज्याचं पाप संपत ना बरं का, ज्याचं पाप संपत ना की त्याला इथं थांबायला चान्सच नाही अजिबात. कारण पापाचं फळ आहे दुःख आणि पुण्याचं फळ आहे सुख आहे. मग मला सांगा, किती लोक यज्ञ करणारे, किती लोक सुखाचं फळ भोगतात, म्हणजे दुःखाचं फळ भोगतात. कोणतं फळ भोगतात? किती टक्के? नाही आपल्याला कळत नाही काय किती टक्के लोकांना सुख आहे, किती टक्के लोकांना दुःख आहे. चला सगळ्यांचा विचार करा तुम्ही. कारण पापे तुका म्हणे, पापे येते रोगाचे रूपे. रोगराई का नाही, दुःखाच्या रूपाने पाप येत असतात फेडायला आपल्याला. ही फेड आहे इथं जन्माला आलो म्हणजे काय आपण हजामाजा करायला नाही आलेलो इथं. तुम्ही पाप आणि पुण्य केलं त्याचं सगळं फेडायला आपण इथं आलेलो आहे. दुःख झालं ना समजायचं पापाची फेड आपण फेडतोय. आता सुख झालं तेवढं पुरतं म्हणायचं हे पुण्याचं आहे. मग सुख किती असतं आपल्याला? सुख असतं जवा एवढं सुख असतं, आणि दुःख असतं डोंगरा एवढं. मग सांगा बरं, आपण पापी का पुण्य जास्त? आणि मग पाप जर संपलं आपलं इथं रंग संपलं आपलं इथलं कार्य. मग पाप संपतच नाही का? संपत. पण एका नामाच्या ह्यानी काय होतंय, तृणमुळे अग्नि समरस म्हणजे नाही काय हरे पाटील प्रमाण ती हरे उच्चाराने अनंत पाप राशी जातील लाय शिष्य न मात्रे तृण अग्नी मिळले समरस झाले तैशे नामे केले जपता हरी. एवढी ताकद आहे नामामध्ये. पण हे काय करतेत, मग ते यज्ञ करायचा, हवन करायचं आणि मनाची समजूत करून घ्यायची. आता आम्ही पवित्र झालो, आम्ही निर्दोष झालो, आता आमच्या ठिकाणी काळीचे पाप शिल्लक राहिलं नाही. आता जर पाप शिल्लक राहिलं नाही तर म्हणलं किती ह्यांच्या ठिकाणी सुख पाहिजे, पण दुसऱ्या दिवशी पोरांनी घराच्या बाहेर काढायचं त्याला. मग तुमचं पाप मुक्त झालं ना? नाही, विचार करायच्या गोष्टी येतात. आपण जे करतोय खरं त्याच्या मागचं कारण काय आहे, त्याच्या मागचं हेतू काय आहे, त्याच्यापासून आपल्याला काय साध्य झालं का उगाच करतोय आपण? काय विचार करायचा? एक तर मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय, परत मिळणार आहे का लवकर? परत मिळेल म्हणून सांगता येत नाही. बरं वाजताच नाही त्याचा परत काही. मग आता जो मिळाला आपल्याला हे आपलं व्यर्थ व्हायला नाही गेला पाहिजे ना. त्याच्यामध्ये आता सांगा योग्य असं कर्म आपल्याकडनं घडलं पाहिजे, म्हणून विचार करायचा आपल्याला. गवणिता आवाहन विसर्जना ते कैची पूजा दक्षिणा सतपात्राची अवगणना करते हेळना ज्ञान गर्वे. बघा अहो, देवतांचे आव्हान करायचं, त्यांचं विसर्जन करायचं, हे सुद्धा जिथे गौण मानले जाते तिथे पूजा कोणाची, दक्षिणा कसली, सतपात्राला तुच्छ लेखण्याची हेळना करतात. बघा
देवतांचं आवाहन करायचं, विसर्जन करायचं. म्हणजे एखादी मूर्ती आहे किंवा एखादी पूजा करायची, मग ते मंत्र म्हणून देवतांना तिथं बोलून घ्यायचं आणि परत काम आपल्याला पूजा झाली की परत विसर्जन करायचं. परत देवता जे बोलून घेतल्या होत्या त्याला परत तिथून काय करायचं, माघारी पाठवायचं आणि ज्या ठिकाणी आपण घेतले होते त्यांचं विसर्जन करून टाकायचं. हे किंवा मग हे काही जिथे हे सगळे गौण मानलं जातंय तिथं पूजा कोणाची करायची, दक्षिणा तिथे कसली आली सांगा. उलट सत्पात्राला तुच्छ लेखून त्यांची हेटाळणी करतात. म्हणजे सत्पात्र म्हणजे जे योग्य आहे त्याला ढकलून द्यायचं, त्याच्याकडे विचार नाही करायचा अजिबात, त्याच्यावर चुकूनही पाहायचं नाही. आणि जे बाकीचं आहे ना कुपात्र त्याचा स्वीकार करायचा आणि त्या पद्धतीने विधी करायचा. कधी आपले सुटका होईल बरं याच्यातून सांगा बरं तुम्ही मला सांगा ना. आता ही लोक जागरण घालतात मोठमोठे 10 बकऱ्याचे, 5 बकऱ्याचे, 4 बकऱ्याचे. कधी याची सुटका होईल बरं याच्यातून? सुटका म्हणजे पापातून मुक्त झाली का पाप वाढवलं यांनी? हा झाला का नाही? हा मग बरं ठीक आहे. आपण सत्यनारायण घातला, सत्यनारायण घातला आपण, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. पण सत्यनारायण घातल्यावर आपण सत्यनारायण केल्यावर आपली अपेक्षा काय असती? ब्राह्मणच मंत्र म्हणतात धन काय धन्य त्यात बरंच मंत्र येते काहीतरी बघा. म्हणजे धन मिळू द्या, घरामध्ये रोगराई जाऊ द्या का नाही, पुत्र पौत्री संतती का नाही सगळी समृद्धी यांची म्हणजे असू द्या, सुखासुखाने नांदू द्या. नाही नाही म्हणजे हा संकल्प झाला तुमचा. म्हणजे तुम्ही त्या जो विधी केलाय त्या विधीची त्या बदल्यात तुम्ही मागणी त्याची ती केलेली, तो संकल्प पूर्ण हो म्हणून का नाही. मग मला सांगा, मग जे चांगलं त्याची हेटाळणी करायची आणि नाही त्याला जवळ करायचं. असं लक्षात येत आहे ना मी काय म्हणतोय ती. केवळ जीविकेच्या आशा करू लागती पशुहिंसा, आम्ही याज्ञिक या आवेशा पिकते ठसा तीही लोकी. बघा, केवळ आम्ही उपजीविकेच्या आशेने म्हणजे अर्थात खाण्यासाठी पशुहिंसा करतात. आणि काय म्हणतात मोठ्याने, हे आम्ही यज्ञ केला मोठा, आम्ही मोठं जागरण गोंधळ घातलं म्हणले, पण त्यांना खायचं होतं आणि म्हणून पशुहिंसा केली. पण त्याला निमित्त काय लावलं त्यांनी? यज्ञाचं लावलं का नाही, जागरणाचं. आता कारण जागरणामध्ये शक्यतो आता बऱ्यापैकी होत्यात ना, काय होत्यात? पशुहिंसा होत्यात. आम्ही मोठे असं मोठे येतील सर्व जंक मिटवायचं पिकायचं फक्त, आम्ही लय मोठे येतं, मग आम्ही पापमुक्त येतं. म्हणून खरंच आपण पापमुक्त झालो का? भारी गोष्टी बघा. आणि हे सद्गुरूच्या शेजारी जवळ बसून हे आपल्याला समजत असतात, तसं की तिथे गेलं पाहिजे. पण सद्गुरूला शरण जायला कोणालाच काय नाही. आता इथं साधू संतांना शरण जायला हाय टाइम कोणाकडे नाही. म्हणजे असे वरचे असतात ना बुवा, त्यांना बुवा म्हणायचं, मग त्यांच्याकडे जायचं, मग त्यांनी सांगायचं, मग त्यांनी ते करायचं नाही. असं म्हणजे आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही, पण वास्तविक नेमकं काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. वास्तविकता कशामध्ये आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आता वास्तविकतेचं म्हणजे जे सत्य आहे, सत्यच आपण नाही समजून घेतलं तर मग कसं जमन का आपल्याला? नाही. सत्य समजून घ्यायचं म्हणल्यावर असत्य काय आहे, चांगलं समजून घ्यायचं म्हणलं वाईट काय आहे त्याचा विचार केला पाहिजे ना. जर वाईट काय ते समजलं तर चांगलं काय ते समजलं आपल्याला, असत्य काय ते समजलं तर सत्य काय ते समजलं आपल्याला. म्हणून त्याचा विचार करायचा, आपल्याला कोणाची निंदा नाही करायची. बरं, आपण करण्यापेक्षा शास्त्रामध्ये आले, भागवतामध्ये ते आले ना, ते वाव्यात असे आलेले म्हणून आपण अभ्यास करतो त्यांचा, म्हणून ते आपल्याला त्याच्यावरती आपल्याला बोलायचं हे येते. केवळ जीविकेची दुराशा अविधी करिता पशुहिंसा, मज दोष होईल ऐसा कंटाळा माणसा कदानुपूजे. बघा, केवळ खाण्याच्या चैनीसाठी जर पशुची हिंसा करत असल्यामुळे त्यात काय दोष आहे का असा जर विचार त्याच्या मनामध्ये शिवत नाही, सांगा बरं तर कसं होईल? कसं सांगा ना. आपल्याला जर गडीभर कापलं तर आपल्याला सहन होत नाही, किती वेदना होत्या. आणि एवढे पशु मारायचे, त्यांचा जीव किती तळमळत असेल सांगा बरं तुम्ही. ह्याचा आपण विचार करत नाही. कशासाठी? आपल्याला खाण्यासाठी, चैनीसाठी. पण निमित्त काय लावायचं? विधीचं. विधी कोणता? यज्ञामध्ये हवन करायचं नाही. कोणता विधी कोणता लावायचा म्हणले? जागरण गोंधळ करायचंय आणि मस्त पशु कापायचे म्हणले. काय आखाडे म्हणले? आखाडा. आता दिवेला म्हणले महालक्ष्मीला म्हणले कापायचंय बुवा कोंबडा. काय विधी? कोंबडा कापायचा. कोणाला? लक्ष्मीला म्हणले, लक्ष्मी आईला. कोणा आखाड्या महिन्यामध्ये. अहो काय म्हणले? आमुशाले म्हणले मस्तोबाला कापायचं. अहो हे सगळं तुमचेच येतं, खाण्यापिण्याची सोंग येते फक्त. चला असू द्या. स्त्रिया विभूत्याभिजेनम विद्याया त्यागेन रूपेन बलेन कर्मणा जातस्मिनाया न दिधायाम सहेश्वराना सतो मन्याती हरिप्रियाना खलाहा. श्लोक क्रमांक 9. धनादी संपत्तीने, ऐश्वर्याने, कुळाने, विद्येने, त्यागाने म्हणजे दानाने, सौंदर्याने, शरीर सामर्थ्याने व कर्माने म्हणजे पराक्रमाने
जो गर्व उत्पन्न होतो त्यामुळे ज्याची बुद्धी अंध झाली आहे असा दृष्ट लोक ईश्वराचा अपमान करतात आणि त्यांचा भक्तांचाही अवमान करतात. बघा आता काय होतंय सगळं, काय सुंदर आलेलं बघा या श्लोकामध्ये. या परे वर्तता स्थिती त्याही वरे झाली या संपत्ती, तै गर्वाचा भद्र जाते तैशी या उन्नती डोलू लागे. असा जर माणूस आधीच गर्विष्ठ असतो तर गर्विष्ठ म्हणजे काय, गर्विष्ठाची खाणच असते तिथं, काय कमी घ्यायचा का नाही. एक तर मी माझं गेलेलं नसतं त्याचं, आणि त्याच्यामध्ये मी असा करणार आहे, मी तसा करणार, त्याच्यामध्ये आणखीन भर होते. काय मी यज्ञ केले, मी जागर गोंधळ घातले, मी सत्यनारायण घालतो, आणि आम्ही काय करतो, आम्ही वर्षाला अन्नदान देतो, पंक्ती देतो म्हणले आम्ही. काय पंक्ती घालतो म्हणले, किती हे लाख रुपये आम्ही खर्च करतो म्हणले पंक्तीला. म्हणजे हा काय झाला, गर्व झाला सगळा, आधीच गर्विष्ठ आहे. आणि त्यातून परत हे सगळे कार्यक्रम हे सगळे केल्यामुळे आणखीन गर्व वाढला. कशामुळे वाढला, संपत्तीची भर पडली, एकीत हातेसारखा डोलू लागला तो. मग कशा संपत्तीची भर पडली त्याच्यामध्ये, आणि संपत्तीची भर पडल्यामुळे काय झालं, इथे असं सगळं करायला लागला आणि त्याचा आणखीनच अभिमान वाढला. आता परमार्थ करायचा अभिमान घालवण्यासाठी करायचा का वाढवण्यासाठी करायचा, आणि आपला काय होतोय, वाढतोय. पण जर आपला अभिमान वाढत असेल तर मग आपला परमार्थ चाललाय तो बरोबर चाललाय का हे समजायला पाहिजे ना आपल्याला, ज्याला करायचंय ते. म्हणून त्यासाठी आता हे आपल्याला ऐकायचंय ना. का लेंडे आला लोंढा वावे वाळली या लेंडा, मरकाट्याची या तोडा मदरेचा भांडा सापडे जायचा. तो लोकांना कसे तुच्छ समजतो पहा म्हणले बघा. मग तो काय करतो, त्याला असा अभिमान झालेला असतो, वरून पैसा भरपूर आलेला असतो, त्याचा आणखीन अभिमान झालेला असतो. परत आणखीन तो काय करतो, हे सगळे अन्नदान करतो, पंक्ती देतो का नाही, मोठमोठ्याला हवन यज्ञ करतो, मोठमोठ्याला काय करतो, देवळाला मंदिराला दान देतो का नाही, फरशी दान, माझं नाव टाका फक्त का नाही, असं दान देतो. आणि बाकीच्या तुच्छ समजायला लागतो. कसं म्हणले, जसा म्हणले एखाद्या वड्याला पूर यावा आणि त्या पुरामध्ये एखाद्या वाळलेले शेण वाहून यावे, त्या पुरातल्या पाण्याने काय वाळलेले शेण वाहून नव्हे, तसा लोकांना तो तुडवीत जातो. तो लोकांचा विचार करत नाही. जसं वड्याला पाणी येतं ना पानकळ्यामध्ये, आणि ते पाणी आलं वड्यांना की त्या वड्यामध्ये पडलेली सगळी घाण असं आणि शेण असं ते काय करतो, ते सगळं वाहत नेतं. तसं म्हणले हा काय करतो, सगळ्याला तुडवीत जातो म्हणले, कोणाचा विचार करत नाही. कशामुळे, गर्वामुळे. किंवा माकडाच्या हातात जसं मद्य मिळावे आणि त्यांनी ते प्यावे, कुणी माकडाने, जसं ते उन्मत होतो माकड मद्य पेल्यामुळं, तसा हा उन्मत झालेला असतो. कशाने, गर्वाने, अभिमानाने उन्मत झालेला असतो. तैसा मी एकूण याता पुढा म्हणून ये नाचे तडा तडा, सज्ञान आम्हा पुढा कवन बापुडा अन आहे. तो म्हणतो मीच काय तो खरा, बघा ज्ञानी आहे, काय म्हणतो तो, मीच काय तो खरा ज्ञानी, मलाच ज्ञान झालंय, मलाच कळत आहे, बाकीचे मात्र इतरांनी काय कळत नाही. तो मग तो स्वैर वागू लागतो. बघा स्वैर म्हणजे मनाला येईल तसं, कसा वागतो तो, जसं त्याच्या मनाला येईल ना तसं त्याने वागायचं, आणि त्याचे नियम, आणि तसं त्याला वागतं. तसंच मी जसं वागण ना तसंच शास्त्र आहे. आम्ही वागावा आणि मग शास्त्र तयार व्हावा असं त्यांना वाटत असतं. मग आम्ही ज्ञानी, आम्हा पुढे दुसऱ्या बापड्यांची काय म्हणली कथा आहे अशी ते म्हणत. त्याला आम्हालाच लय कळत आहे, आम्हीच लय ज्ञानी इथं, शास्त्र वाचायचं नाही बरं का, पण ह्याला वाटतं आम्ही लय शास्त्र, आम्हाला सगळं आमचं काय, आम्हाला शास्त्र लय कळत आहे. यैशी आहे बरी अदृष्टता, रत्ने मोती लागा वस्तू जाता, गजबाजी नृयानंत प्राप्तता, तेने गर्व इंद्र माथा मोचे फेडी. बघा त्यात आणखी जर रत्ने मोती हत्ती घोडे पालखी असं जर ऐश्वर्याची जर प्राप्ती झाली आपल्याला, तर मग मात्र त्याचं काय विचारायचं बरं, डोल त्याचा तो इंद्राला कमी लेखायला लागतो, त्यालाही तुच्छ लेखतो इंद्राला सुद्धा. हो नाही, एवढी संपत्ती झाली तर. यज्ञ याग स्वाहाकारी, इंद्र आमुची आशा करी, त्यांच्या माहुनी थोरी कैशापरी मानावी. तो म्हणतो अहो यज्ञ जर आमच्याकडून हवीर भाग मिळावा म्हणून इंद्र काय करतो, आशाळभूत झालेला असतो. काय यांनी यज्ञ करावा आणि माझा इंद्रदेवतेचा भाग आहे ना तो माझ्या वाट्याला आलेला, तो त्यांनी मला द्यावा म्हणून त्याला आशा लागलेली असते. तशी आमच्या पुढे कसली थुरबी आहे बघा, काय ते इंद्राची थुरब आमच्या पुढे कमी पण आहे, तो सुद्धा आम्हाला मागवतो, हे माझा भाग दे ना यज्ञातला. कोण, इंद्र. मग आमच्या पुढे काय इंद्र सुद्धा म्हणली काय, कसं आहे, खाली म्हणली, फिक्का आहे म्हणली, तो कमी आहे, सामर्थ्य कमी त्या इंद्राचं सुद्धा. मग शिष्य सुहत सज्जनी, परे वारेल्या सेवक जननी, मद समान त्रिभुवनी समर्थ कोणी असे ना. आपल्याला शिष्य
आपले शिष्य, स्नेही, इतर भले लोक, परिवारातील सेवकजन यांच्या पुढे तर तू अशी ऐक मारत असतो, माझ्यासारखा ह्या त्रिभुवनात कोणी श्रेष्ठच नाही असं वागत असतो. त्याचे शिष्य परिवारामध्ये का नाही, त्याच्या नातेवाईकामध्ये का नाही, त्याचं त्याला चांगलं म्हणणारे जे लोक आहेत ना त्यांच्यामध्ये, स्वतःच्या परिवारामध्ये, आज सगळ्यांच्या सेवकांच्या पुढं तो असं काय म्हणतो, माझ्यासारखा दुसरा श्रेष्ठ कुणीच नाही. एवढा अभिमान त्याला आलेला असतो. जैशी का कांटे बहुते हरळी, तैशी शिष्यांची मांदी याळी, ते महिमेच्या गर्व मेळे, माने पायांतळी ध्रुव मंडळ. म्हणतो हे यार, आपल्यासारखा अधिकारी कोणीच नाही, आपल्यासारखं सामर्थ्यवान का नाही, ज्ञानी परमार्थ करणारा आपल्यासारखं कुणीच नाही म्हणले. का काटेरी झुडपाच्या भोवती जसं गवत उगवतं तसं म्हणले याच्या भोवती शिष्यांचा समुदाय असतो. शिष्याने सगळ्यांना म्हणायचे आमचे गुरु, आमचे गुरु, आमचे गुरु का नाही, आमचे महाराज, आमचे महाराज, आमचे महाराज म्हणायचं. आणि वैभवाच्या गर्वात तो ध्रुव मंगळाला तुच्छ समजतो. बघा, त्या सगळं वैभवाच्या गर्वात जसं ध्रुव मंगल तुच्छ समजतो, कमी लेखतो तो, तसं काम यायचं. येते लक्षात. जैसे विंचू विष थोडे, परे प्रबळ वेदनेशी चढे, तेवी विद्या थोडी परी गाडे, गर्वाचे पुढे अति भरिते. विंचवाच्या नागे जसे थोडं विष असलं तरी त्याची वेदना मात्र थोडं विष असतं, पण त्याने जर चावलं आपल्याला किती वेदना होत्यात. अगदी त्याप्रमाणे त्याला थोडंच कळलेलं असतं. थोडं म्हणजे किती, एकदम एकदम थोडं, पण गर्व मात्र त्याचा एवढा असतो जणू काय त्याला अख्खं शास्त्रच कळलेलं आहे, सगळं अख्खे वेदांतच त्याला समजलेला आहे सगळं. तो आज्ञा माझी सर्वज्ञाता, मिरवे आपुले योग्यता, जेवी अंधारी खद्योता, सतेजता झगमगे. अंधारात जसा काजवा चमकतो तसा हा मनुष्य अडाणी लोकात ज्ञानाची प्रौढी मिरवतो. अंधार पडला की काजवाचं काय मग हे पाहून आमिष पाहून ते आपलं आमिषच म्हणतोय, हे पाहून गाव काय हा सगळं लाख त्याचा का नाही, चमचम चमचम चम करतो काजवा. तसं म्हणले ह्याला ज्ञान किती असतं, थोडं असतं. म्हणले शास्त्राचं ज्ञान किती असतं, थोडं, कळत न कळत थोडं असतं. पण त्याचा मोठेपणा कुठं म्हणले आज्ञा लोकांमध्ये, ज्याला शास्त्र कळत नाही ना तिथं त्याने त्याचा मोठेपणा सांगावा. जरा असं ये ना म्हणून अलीकडे कुठं ज्याला शास्त्राचा चांगला अभ्यास त्यांच्यामध्ये बसभर बनावा, तिथं बसतो का, ते तर नाही बसत मग अजिबात. त्याला नाव ठेवणार मग आपल्या शिष्यांपुढं, आपल्या नातेवाईकापाशी जे आपल्याला त्याला जे मानणार आहेत ना त्यांच्यामध्ये मग त्यांना नाव ठेवायचे. ज्याला शास्त्र चांगलं कळतंय ना, आणि ज्याला खरोखर शास्त्र कळत असतं ना, तो असल्यांची नादी लागत नाही. का लागत नाही, त्याला माहिती असतं, कारण त्याला खरं ज्ञान झालेलं असतं. गुरुचरित्रामध्ये विषय आला पाहिजे. गुरुचरित्रामध्ये काही ब्राह्मण लोक असतात आणि मुसलमान राजा असतो. आणि मुसलमान राजा काय म्हणतो, जो वेदांतांचा काय वेदांत बोलन ना त्याला मी बक्षीस देतो, म्हणजे सांगन तू चांगला. तर माझं जे खरं वेदांताच्या अभ्यासाचे असतात ना ते जात नाही राजा पुढं. का जात नाही तर, कारण ते त्याला खरं कळलेलं असतं म्हणून ते पुढे जात नाही. पण जे अर्धवट ज्ञानी असतात ना ते मात्र काही पुढे गेले. आणि म्हणले हे त्यांनी राजाला वेदांत सांगितला. म्हणजे आता राजाने काय घोषणा केली, यांच्यापेक्षा आणखी श्रेष्ठ कोण आहे का इथं ब्राह्मण वेदांत बोलणारा सांगणारा, कुणीच पुढे येत नाही ना बाकीचे, कशाला पुढे येते. मग त्याला काय केलं, त्याला बक्षीस मिळतो मोठं, आणि त्याला सांगितलं हे काय अतिश्रेष्ठ ब्राह्मण आहेत म्हणून. वेदांतचार्य पदवी दिली त्याला राजाने. काय दिली, वेदांतचार्य पदवी. कोणाला दिली, ज्यांना वेदांत कळतच नसतो काही, त्याला पदवी दिली. आणि ज्यांना खरं कळतो ना ते कधी पुढे आलेलेच नसते. असं फिरत 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 काय करायचे, सगळ्यांसमोर वाद घालायचे, करा आमच्या बरोबर त्या काय वेदांताची चर्चा करायची. आता जे खरे असते ते म्हणायचे नाही बाबा तू श्रेष्ठ आहे, आम्हाला काय कळत. का कळत नाही, कारण वेदांत असा आहे की किती जरी अभ्यास आला ना तरी तो कळत नाही. आणि हे त्यामुळे ते म्हणायचे आम्हाला कळत नाही. हे काय म्हणायचे, आमच्यासारखे कोण आहे तसं असं फिरत 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 एक दिवस दत्तात्रय आहेत ना आपले नरसिंह सरस्वती अवतारामध्ये, त्यांचे शिष्य पैसे आले. काय नाव त्या शिष्याचं, त्रिविक्रम शिष्य. त्याचे पैसे आले आणि त्याला म्हणले आमच्या बरोबर चर्चा करा. म्हणजे नाही का आमचं एवढं सामर्थ्य नाही तुझ्यामध्ये चर्चा करायची, पण जेव्हा एक म्हणले हरलं म्हणून पत्र लिहून द्या. म्हणजे नाही का हरलं म्हणून पत्र देणार नाही, पण एक आमचे गुरु येतं म्हणले, आमचे सद्गुरू, त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करा, त्यांच्याबरोबर हरले की ते तुम्हाला पत्र देते. आणि त्यांनी पत्र दिलं ना तुम्हाला जगात मीच हरू शकत नाही. मग त्यांच्याकडे घेऊन गेले आणि मग त्यांनी भरपूर समजून सांगितलं त्यांना, कोणाला, त्या ब्राह्मणांना, की बाबा वेदांत म्हणले ब्रह्मदेवालाही कळला नाही म्हणले वेदांत सगळा. ज्याच्या
हातामध्ये वेदांत काय वेद आहेत म्हणले, चारी वेद त्याच्याकडे म्हणले, त्याच्या अंगरूमध्ये आहेत म्हणले, कोणाच्या त्याच्या ताब्यात आहेत, कोणाच्या ब्रह्मदेवाच्या. पण तरीही त्याला वेद सगळं समजलेलं नाही म्हणले मग तुम्हाला काय समजणार येतं. पण त्याला काही ते समजलं, कारण त्यांच्यावर गर्व चढलेला होता ना, गर्वाचा अभिमान. असं अभिमान नुसतं फुसफुस करीत होते, फुसकरट्या घेत होते ते. आणि म्हणून मग आता त्याच्यामध्ये बरीच मोठी कथा आहे. मग एक शूद्र येतो, शूद्र चाललेला त्याला बोलून घेते, मग 7 रेषा ओढले आहेत, तुम्ही ऐकलेलं असेल बघा. आणि मग एक रेष त्याला आंघोळ घालते, त्याला भस्म लावते आणि म्हणले आता काय कर, वलंगी एक रेषा, तू सांगतो तू कोण आहेस. आधी त्याला विचारतेत ना, तू म्हणतो मी शूद्र आहे, आमका असा मी चाललो होतो इकडे कामाला. मग परत एक रेषा ओलांगली, तू सांगतो कोण होईल, तू मागल्या जन्मात सांगतो कोण आहे. असे 4थी रेषा ओलांगली की तू म्हणतो मी ब्राह्मण आहे आणि मी असं आहे. म्हणले मग ह्यांच्यावर चर्चा कर वेदांताची. हा ते घाबरले ना बाकीचे, मग ते आलेले होते ते. आणि मग शेवटी ते म्हणले आम्ही हरलो, म्हणले आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. पण त्यांनी बघून तर काय सांगितलं, तुम्ही नादी नका लागू, तुमचं त्याचं अकल्याण होईल नाही, तुम्ही सोडून द्या. पण त्यांनी काही ऐकलं नाही. शेवटी त्यांना सांगितलं म्हणजे तुम्ही आता कुठे जाता, तुमच्या अधोगतीला तुम्ही जाता. राक्षस म्हणजे ब्रह्मराक्षस, आणि ती ब्रह्मराक्षस झाली का नाही. म्हणजे खरोखर ज्ञान नसतं, पण त्यांच्यासारखं थोडीच कोण व्याख्याला नसतो ना, सगळे आज्ञा असते, समजत नाही. जरी समाज एखादा जरी असेल तर त्यांची नादी लागत नाही. का लागत नाही, कारण त्याला खरं कळलेलं असतं. म्हणून ह्याला काय वाटतं, आमच्यासारखं हुशार कुणीच नाही. तसं मग अल्पज्ञाता विद्येसाठी वाचस्पतीची नानी दृष्टी, जेवी मुंगी पंखासाठी गरुडाची पुष्टी पाहू देव पाहे. मुंगीला पंख फुटले म्हणजे तिला वाटते आपण गरुडापेक्षा उंच उडू. कोणाला वाटतं, मुंगीला वाटतं हे म्हणजे आता काय बरं ते उडायला सुरुवात करते. आणि त्याप्रमाणे हा अल्पज्ञानी असतो, पण गर्वाने मात्र एवढा त्याला गर्व चढलेला असतो तो त्वराने, की तो मनुष्य विद्येच्या गर्वाच्या बृहस्पतीलाही तो कमी समजत असतो. बृहस्पती त्यालाही कमी समजत असतो. निखळ तांबियांचे नाणे देवो रिघे दामोक्या सेने, तेने आपुलेने दातेपणे मानी खेंगणे बळीते. 1 पैशासारखे तांब्याचे नाणे देवास तयार होतो. एक पैशासारखे कुठे गेलं, एक पैशासारखे तांब्याचे नाणे देवास तयार होतो, पण स्वतःला बळीराजापेक्षा उदार समजतो. तांब्याचं नाणं असतं, सोनं आपलं हे काय कॉईन, पैसा कशाचं, तांब्याचं. आणि एखाद्याला देतो काय दक्षिणा म्हणून, आपलं हे दान म्हणून. त्याला वाटतं हे मी म्हणले बळीराजापेक्षा म्हणले मी दान शिवलेलं आहे, असं त्याला एवढा अभिमान चढतो त्याला. कशाने, फक्त तांब्याचं नाणं त्यांनी दिलंय दान, कुणाला, गरजूवंताला. त्याला वाटतं बळीराजापेक्षा मग मी दानशूर. साईबाबांच्या चरित्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. आता एवढंच आपण पाहायचं म्हणलं बारकवता आपलं ते ग्रंथ लिहिलं राहील पुढे, पण तरी थोडक्यात सांगतो तुम्हाला. साईबाबांनी काय केलं, एका भक्ताला मागितले, म्हणले मला ही दे, काय दे, ते काय म्हणून मागायचे, 5 आणे दे म्हणले, 5 आणे. ते म्हणले बाबा माझ्या खिशात नाही, आहे म्हणले तुझ्याकडे, बघ ना म्हणले 5 आणे. बरोबर 5 आणेच निघत. आणि मग त्याला गर्व चढतो, हे बाबांनी मला 5 आणे मागितले, मी किती दानशूर आहे, मी काय दान धर्म करायला सुरुवात केली आता मी, बाबांनी मला मागितले, असं त्याला अभिमान चढलेला असतो. पुढे सुंदर कथा आहे. तसं ह्याला वाटतं हे मी म्हणजे काय बळीराजापेक्षा हे श्रेष्ठ आहे, दानशूर आहे. कर्णदातृत्वे मानिजे पुढा, तो ही न मागे आम्हा पुढा, प्रत्यय भार सुवर्ण हुडा, उपजेतेने गाडा दाता कर्णू. तो म्हणतो लोक कर्णाला मोठ्या दाता समजतात, त्यांच्या जवळ एक भार सोने उत्पन्न होत होते म्हणून तो देत होता, पण आमच्याकडे काही नसताना आम्ही काय करतोय, देतोय म्हणले. म्हणजे तोही आमच्या पुढे तुच्छ झाला, कोण, कर्ण सुद्धा. तसा आम्ही निर्जार्जिते चित्वित्ते दान देवे सत्पात्राते, मा दातृत्वे करणाते विशेष येते तो काय. आम्ही सुद्धा स्वतः मिळवलेले वित्त देतो. त्याच्याकडे सोनं मिळत होतं म्हणून तो देत होता म्हणले, पण आम्ही स्वतः कष्ट करून मिळवतोय आणि आम्ही ते दान देतोय, म्हणजे त्याच्यापेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ येतं असे तो विचारत असतो. मग त्याच्यामध्ये काय विशेष आहे म्हणले, त्यांनी दिलं म्हणून, त्याला मिळत होतं म्हणले, पण आम्ही कष्ट करून देतोय ना. सदा अपकारूची जोडे त्याशीही अल्प उपकारू घडे, इतुकी यासाठी न उकल पडे, सर्वस्व रोकडे बुडवे सदा. त्याच्या हातून नेहमी अपकारच घडतो, त्याच्यावर तो लोक थोडासा उपकार करतात, पण त्याला असं वाटतं की आमच्यासारखा सदा सर्वदा हित करणारा इथं कोणीच नाही, आणि आपलं मात्र स्वतःचा हित करून घेत असतो. कशाने, गर्वानी.
ये अल्पदानासाठी दातृत्वाचे त्रिकुटी मेघाच्या परी अति उद्भटी सोमुखी उठी गरज तू. कधी त्याने थोडेसे दान केलेस तर पर्वतावर मेघ ज्याप्रमाणे गडगड करून बरसावा ना, त्याप्रमाणे ह्याचं दातृत्व रूपी पर्वतावर मोठी गर्जना करून सुखीत असतो. ए मी दान दिलं, मी दान दिलं, मी आमके कार्यक्रमामध्ये काही अन्नदान केलं का नाही, मी आमके मंदिराला कळसाला एवढी वर्गणी दिली का नाही, असं त्याचं चालू असतं. बरवेपणाचे पांगे मदनाचे विटावू लागे सौंदर्य माझेनी अंगे तुझे मद जोगे असे ना. आपल्या सौंदर्याचा त्याला एवढा गर्व असतो की तो मदनाला सुद्धा तुच्छ मानतो. सौंदर्य काय ते आपल्यालाच आहे, दुसरं कुणालाच नाही असे तो मानत असतो. एवढा गर्व, सगळ्याचा गर्व त्याला, सौंदर्याचा गर्व, ऐश्वर्याचा गर्व का नाही, भक्तीचा गर्व. की खरं बरवेपणासाठी राजे हंसा नानी दिठी का अस्वली मानी पोटी मेही गोमटी सते परिस. गाढवाने राजहंसाला सौंदर्य जसं तुच्छ मानावे किंवा अस्वालीने म्हणावे की सीतापेक्षा मी गुरी आहे, आगी तसं म्हणल्याचं काम झाले. तेवे बरवेपणाचा जाण थोर चढे देहाभिमान जेवे देखुनी हिरवे रान मैसा संपूर्ण उन्मादे. त्याचप्रमाणे यालाही आपल्या सौंदर्याचा गर्व वाटत असतो. जसा तो दृष्टांत दिला ना कशाचा, गाढवणीचा, राजहंसाचा, तसं म्हणलं याला माझ्यासारखं सौंदर्य कोणीच नाही, मी सौंदर्य मी दिसायला, आणि प्रत्येकाला ना आपल्याला लय आपण दिसायला भारी असतो असं वाटत असतं प्रत्येकाला, कसा जरी असला तरी सुद्धा. तसं असं मग तो बाकीचे तुच्छ मानतो, मी दिसायला चांगले, बाकीचे माझ्यापेक्षा दिसायला बरोबर नाही. किंवा आसुलेने जसं मानावा मी सीतेपेक्षा गुरे, तसं त्याप्रमाणे त्याने त्या सौंदर्याचा गर्व वाटत असतो. हिरवे कुरण जसं पाहून रेडा जसा स्वर उधळतो, हिरवं कुरण म्हणजे गवत हिरवगार खायला आहे, आणि ते रेड्याने ते बघितलं की तो काय करीत नाही, विचार करीत नाही, तो नुसतं उधळतो खायला, खात काहीच नाही पण नुसतं उधळत राहतो. तसं मला याची स्थिती झालेली असते गर्वानी. यावरी काही एक पराक्रम केली यान मानी ती नाही राम जेवी गृहग्रहानी संग्राम शौर्य धर्म उत्तराचा. आणि अशा स्थितीमध्ये जर त्याच्या हातून एखादा पराक्रम घडलाच, कळत न कळत पराक्रम म्हणजे चांगलं घडलंच, तर त्याला असं वाटतं की आपण परशुराम किंवा राम आणि बलराम ह्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहे काय. म्हणून खरे तर गोग्रहणाच्या वेळेत विराट पुत्र उत्तर याने जसं पराक्रम गाजवला त्याच लायकीचा हात पराक्रम असतो असं त्याला वाटतं. का अंगीचे नि माझे रणशूर न मानी दुजे तैसा बळाचे ने पुंजे सोये गरजे मुसमुशितो. जसा एखादा रणवीर शारीरिक बळावर उन्मत्तपणा करतो अगदी तसा कोणालाही न जुमानत नाही तो, त्याप्रमाणे हा आपला उन्मत्त झालेला असतो गर्वानी. ते आधीच म्हणवी ते साज्ञान त्याही वरी याज्ञिक हे महिमान ते याज्ञिक कर्माचरण दाविते आपण लोकांप्रती. असले लोक स्वतःला आधीच ज्ञानी समजत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी यज्ञ केलेला असतो का नाही, मोठमोठे मोठ्या गौरवाचे कार्य केलेलं असतं, म्हणून लोकांना दाखवण्यासाठी ते मुद्दाम यज्ञ करीत असतात हे लोक. म्हणजे करून पण आणखीन काय गौरवाचा अभिमान सोडतो, म्हणजे नाही केलेलं ते बरं का नाही. आलिया धनिक जनाप्रती आपुले स्तविते कर्मस्थिती मग कर्ममुद्रा नाना युक्ते सोय दाविते लौकिका. धनिका पुढे अमुक यज्ञ करावा, धनिका पुढे अमुक यज्ञ कसा करावा, अमुक कर्म कसे करावे ह्याचे सविस्तर वर्णन करतात आणि भाव खातात. म्हणजे पैशावाली असले ना त्याला समजून सांगायचं नाही असं यज्ञ केलं पाहिजे, तसं यज्ञ केलं पाहिजे का नाही, हे त्याच्या आशी नेहमी येतं. म्हणजे त्याला माहित नसते बरं का, आपली खोटे सांगून त्याची सोपे असते ते, आणि मग त्याला काय वागतं अरे वा काय हुशार महात्मा आहे म्हणते ती, हा तुझं नको देवाचाच अवतार म्हणले आलाय आपल्याकडे. यशाही कर्मचारा ज्ञातृत्वाचा गर्व पुरा जीवे देवा भितू अंधारा निघे बाहेरा घुंगा तू. अशा कर्मचाऱ्यांना बरोबरीने स्वतःच्या ज्ञानीपणाचा गर्व त्यांना फारच असतो. त्यामुळे अंधारात जसं गुबडीने घुंगू करावे तसं लोक अज्ञानी जनामध्ये ह्याचा ज्ञानाचा मोठेपणा तो मिरवित असतो. कोणामध्ये? अज्ञानी लोकांमध्ये. अंजाचे लेंगरे पेटे तेथ ज्योती ज्वाळा कदा नुमटे परे धर कटले धुपधुपे मोठे धुवे थिकके दिगुमंडळ. बकऱ्यांच्या लेंग्यांचा घेक जसा पेटला म्हणजे त्यातून फक्त धूरच निघतो का नाही, जाळ निघत नाही, तसं म्हणल्याचं काम आहे नुसतं धुपवतो येऊ.
हा. या परिणाना दंभोपाधी आती गर्वाचा उन्मदी अंध झाली सतबुद्धी तो साधू ते निंदी हरिहरासहित. बघा त्याप्रमाणे दांभिकपणा त्याचा एवढा असतो, त्या उपाधी गर्व यांचा त्याचा धूर त्यांच्या बुद्धीवर पसरलेला असतो. त्यामुळे त्यांच्या बुद्धी अंध होऊन गेलेली असते, आंधळ झालेली असते बुद्धी. कशाने? दांभिकपणाच्या दुराने. दांभिकपणाचे दांभिक आहे ना, मग ते गर्व उपाधी त्यांनी एवढी लावून घेतलेली असते स्वतःला, त्याला आता पूर्णपणे विसरून गेलेलं असतं ते खरं काय ते. म्हणून त्याला असला मनुष्य हरी हर संत यांची निंदा करायला लागतं. काय ते देवाला तर येते म्हणले, काय कळतं म्हणले, आपल्यासारखं हाय काय म्हणले कोण हुशार ज्ञानी का नाही भगवत चिंतन करणारा. म्हणून त्यांनी संतांना नाव ठेवायचं. ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना यांचा नाव ठेवणारे लोक येतात. पंढरीचं पांडुरंग यांनाही नाव ठेवणारे लोक येतं बरं का. कृष्ण राम यांनाही नाव ठेवणारे लोक येतं. हा का? हे काय याच्यामुळे अशी गर्वाने मातून गेले ते सगळे. जेवी दाटलेने कावेळे दृष्टी ते करी पिवळे मग देखो लागे सकळे असता निर्मळे पितवर्ण. कावळीने दृष्टी बिघडते, सर्व पांगडे पदार्थ पिवळे दिसतात. काही झाल्यावर कावेळ झाल्यावर काय होतं? दिसायचं जे आहे ते दिसत नाही, सगळं पिवळे पिवळे दिसतं. तसं म्हणले तीवी निंदोपाधी अतिगर्वी मंद झाली प्रज्ञा घवी मग निर्दुष्टी दोष लावे शुद्धाती भावी अति मलिन. ह्याप्रमाणे निंदा गर्व यांनी त्यांची बुद्धी भ्रष्ट होऊन गेलेली असते. त्यामुळे निर्दोष माणसावर त्यांचा दोष लागतो. म्हणजे जे निर्दोष असतात, म्हणजे चांगले असतात बिचारे आपले, पण त्यांच्या म्हणजे दोष पाहायचा प्रयत्न करते ते, त्याला वेड्यात काढतात हे असे लोक. म्हणून शुद्ध मनुष्याला मलिन समजतो. तो जो खरोखर चांगला आहे त्याला समजतो हे काय चुकीचा वागतोय, हे बरोबर नाही, असं हाय का नाही सगळं. सांगा बरं, आपल्याला गेलेला अंदाजी गरज नाही, जवळ आपली सोबत करतात ह्या गोष्टी सगळ्या. म्हणून जो योगयांच्या मुकुटी जाते म्हणते दुर्जटी त्याची पाथी रहाटी दिशे शेवटी अतिमंद. तो म्हणतो योग्यांचा मुकुटमणी जो दुर्जटी शंकर त्याचे वर्तन पाहिले तर तो सुद्धा मतिमंदच ठरतो म्हणले. बघा आता योग्यांचा योग्य असणार जे महादेव आहेत म्हणले, तो सुद्धा मतिमंद झाला म्हणले ह्यांच्या पुढे. रागे उमा घालीत आगी या लागी अग्निकांचे शिरभंगी सकामोतरी मोहिनी लागे नग्न लाग वेगी पाठी लागे. अहो उमा म्हणजे पार्वती, रागाने तिने अग्निकुंडीमध्ये उडी मारली म्हणून ह्याला राग येतो म्हणले. आणि काय करतो? यज्ञ करणाऱ्याला दक्षचं शिर तोडून टाकतो का नाही, म्हणजे यज्ञ करणार आहे त्याचं शिर तोडून टाकतो का नाही. हा झाला म्हणले क्रोध. आणि काम म्हणावं तर म्हणले शंकर जसं मुनीच्या मागे लागला म्हणले दिगंबर काय नग्न हो ना, त्यांच्या मागे लागला म्हणले, कुणाच्या मुनीच्या मागे म्हणले. मग काय म्हणले सांगा बरं तुम्ही. विष्णू सदाचा कपटे काही न देखो शुद्ध दृष्टी वृंदापती व्रता गोमटी तिने केली शेवटी व्याभिचारणी. बघा, आणि विष्णू तर काय म्हणले कपटी म्हणले, काय सांगायचंय, त्याच्या मनात शुद्धपणा अजिबातच नाही म्हणले. वृंदा माझं पतिव्रत होते म्हणले, पण त्याचं पतिव्रत पण काय केले, तिला व्याभिचारणी बनवले म्हणले ह्याने. कुणी? त्या कृष्णाने, विष्णूने. म्हणून जेथे विष्णू व्याभिचाराशी तो वृंदावनी वृंदेच्या पाशी जट्याळ गाट्याळ मिळते राशी केवी साधुत्व त्याशी मानू आम्ही. जिथे विष्णूच व्यभिचाराशी राशी आहे आणि वृंदावनात तो अनेक विलास करीत राहिला तर त्याच्या साधुत्वाला काही आम्ही काय कारण मानणार सांगा बरे, असे म्हणतात. काय म्हणले खरे त्याचं म्हणले 16,100 काय 16,100 आग बायका म्हणले त्याला. वरून परत म्हणले गवळणी त्यांनी भोगल्या, अजून कोणाकोणाला भोगलं म्हणले, कसं राहतोय म्हणले ते. मग तेच असं राहतोय म्हणले, आम्ही त्याला कसं काय मानावं आम्ही त्याला देवी म्हणून, असे म्हणणार आहेत ना लोक. साधू माणूस सनत कुमार त्याशी वैकुंठी क्रोध थोर शब्दासाठी हरिकिंकर जय विजय वीर शापिले. ऐका, सनत कुमाराला म्हणले अहो साधू कस काय म्हणावं म्हणले, त्यांना वैकुंठमध्ये गेले भगवंताच्या दर्शनाला आणि तिथं अडवले म्हणून त्यांना राग आला म्हणले, क्रोध आला म्हणले, त्यांनी शाप देऊन टाकला म्हणले जय विजयाला. मग ह्याला काय साधू म्हणायचं का म्हणले, साधूला काय क्रोध असतो का? आणि ह्याला क्रोध आला म्हणले, मग ह्याला साधू कसं काय म्हणायचं? कुशल शाप दिला म्हणले त्यांनी क्रोधाने. मिळ बसन का? आपल्या सामान्य जीवाला कळणार नाही का? एवढं सोपं नाही या गोष्टी का नाही. कर्माच्या गोष्टी तर कर्माचा विषय तर समजू शकत नाही. मग श्रेष्ठ मानू चतुरानन तो हे निलग्याची हिन उ मानवरी दे कोणी म्हणता सावधान वीरे द्रवले. बघा, ब्रह्मदेवाला श्रेष्ठ मानावे तर तो फारच हिन आहे म्हणले. शंकराच्या लग्नात गेला आणि पार्वतीचं सौंदर्य पाहून म्हणले त्याचं काय झालं, ब्रह्मचर्याचं जळलं म्हणले, ब्रह्मदेवाच. मग नारद ब्रह्मचारीने जांगे
तो हे कृष्णदारा सोय मागे, तो कृष्ण ठकविला प्रसंगे, साकी पुत्र वेगी स्नानी व्याला. तो बघा नारद म्हणले मोठे ब्रह्मचारी मानतात त्यांना, पण तो कृष्णाजवळ त्याची पत्नीच मागू लागला, म्हणजे तुझी बायको मला एक दे, तुला एवढ्या बायकाचं काय करायचंय का नाही. आणि कृष्णाने त्याला फसवले. नारद स्नान करीत असताना त्याला 60 पुत्र झाले. कसं काय ब्रह्मचारी म्हणायचा, असं या अभिमानी गर्विष्ठ लोक बोलत असतात. ज्या ते म्हणते सत्य धर्म, तो एक केवळ अधर्म, गोत्रवधाचा संभ्रम हा पूर्ण अधर्म. धर्माशी युधिष्ठिराला धर्म म्हणतात, तर तो आपल्या कुळाशी हिंसा करणारा साक्षात अधर्मच ठरला. म्हणजे काय करायचं, असं उकरून काढायचं त्यांनी. बघा त्यांचा अभ्यासच म्हणजे असा असतो सगळा. एखादं कीर्तनाला आले ना ऐकायला, ते कीर्तनकार किती बरोबर सांगतो ते त्यांच्या लक्षात येत नाही, ते चुकतोय कुठं. एखाद्या गोष्टी चुकलं की तेवढं जरायचं, कॅप्चर करायचं, आणि काय करायचं लगेच बोबाटा. बघा ह्या महाराजांनी ही सांगितलं, बघा महाराजांनी ही सांगितलं, महाराजांना हे सांगायला शोभतं का. तसं काम असतं या लोकांचं. बरं ते चुका नसते, त्यांनी सांगितलं का सांगितलं, कशासाठी सांगितलं हा नाही विचार करायचा बरं का, फक्त तेवढंच काढायचं नेमकं. हा, आणि मग कुठे महाराजांनी असं बोलावं का कीर्तनामधून, महाराजांनी कुठे प्रवचनामधून असं बोलावं का, असं काम असतं यांचं. मग त्यांनी ते सांगितलं, पण कशासाठी सांगितलं बरं. आता महाराजांना काय रोज कीर्तन असते, त्यांना काय माहित नाही आपण कसं सांगितलं कशासाठी सांगितलं ते, कारण ती रोज काय ना काय सांगत असते. मग व्यास तरी तो जारपुत्र, तिन्हीचे कर्म पराशर, द्वेषिया वशिष्ठ विश्वामित्र, आतिमत्सर परस्परे. बघा मग व्यास तर पराशरांचा मध्ये व्यभिचार निर्माण झालेला म्हणले. कोण, व्यासदेव. हे कोणा, हे काय त्यांचं नाव रे, सत्यवती आणि पराशर ऋषी. हा, पराशर ऋषी यांच्या संबंधातून म्हणले व्यासमुनी तयार झालेत म्हणले. हा, आणि मग म्हणले ते काय, त्याला काय पवित्र म्हणायचं का. हा, कुठल्या बाजूने याला पवित्र म्हणायचं. अशी काय करत असते, अशी शंख असे बोट ठेवत असतात हे लोक, गर्विष्ठ लोक. हा, म्हणून वशिष्ठ विश्वामित्र हे एकमेकाचे शत्रूच आहेत म्हणले सगळे. तर मग आता साधू म्हणजे कुठे शत्रू पण असावा का. हा, तिथं मग काय करते ते, मग शत्रू पण असतो का नाही, पण तिथे एकमेकाची परीक्षा पाहत असते. त्यांचं काय ते असं ते असं, पण आपल्याला कळत असतं का त्यांचे मोठेपणा, कळत नाही आपल्याला. पण ह्यांचं काय करायचं, यांनी फक्त कवीपणा काढायचा कुठे आणि दाखवून द्यायचं ते. मग आजकाल काय चाललं तेच सगळं चाललंय. सगळं तुमचा संप्रदाय ना, तुमच्यातला कमीपणा आम्ही दाखवायचा, आणि आम्ही म्हणतो आमचं श्रेष्ठ आहे बघा, आमच्यामध्ये असं नाही, तुमच्यामध्ये असं आहे. आम्ही काय करायचं, परत तुम्ही काय करायचं, परत ती करायचं. म्हणजे सगळं असं काय चाललेलं आहे, सगळा अधर्मच चाललेला आहे. कुठं तुम्ही कुणाच्या मध्ये जाऊन बसा, सगळा अधर्मच चाललेला आहे. काय, ह्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं, त्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं. मग ह्याला तर आपली काय दांभी भक्ती म्हणायचं का खरोखरची भक्ती म्हणायचं. मग आपल्याला अभिमान नाही झालं का आपण साधना करतोय त्याची. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपल्याला आपल्या संप्रदायाचा अभिमान जरूर असावा, पण एवढा पण नसावा की ते आपल्या संप्रदायाच्या अभिमानामुळे आपण दुसऱ्या संप्रदायाला पण नाव ठेवा. एवढा पण नसावं म्हणले का, कारण जसं आपल्या अभिमानानं आपला संप्रदाय अभिमान आहे ना, तसंच तोही काय करणारे उद्धार करून येणारा संप्रदाय असतो, त्यांना नाव नाही ठेवायचे आपण का नाही. तसं ह्यांनी काय करायचं, फक्त कमीपणा दाखवायचं, तुमच्यामध्ये काय कमी आहे, तुमच्यामध्ये काय कमी आहे. साधू म्हणू दुर्वास ऋषी, तर छळू गेला अंबरीशाशी, पितृदोही प्रल्हादाशी, साधुत्व त्याशी केवू माने. दुर्वासाला साधू म्हणावे, तर तो अंबरीशीला किती छळले म्हणजे सांगा बरं. म्हणले दुर्वासा ऋषी, त्याला साधू म्हणावं म्हणले. महादेवाचा अवतार आहे देव, आणि त्याला साधू म्हणावा तर त्याला किती राग आलाय. आणि अंबरीशीला त्यांनी म्हणले त्याच्यामुळे 7 जन्म यावं लागले म्हणजे भगवंताला अनेक अवतार यावं लागले म्हणजे त्याच्यामुळे. आणि मग कसं काय करायचं म्हणले असं. हा, आपल्याच पित्याचा द्रोह करणाऱ्या प्रल्हादाला साधू कसं काय म्हणायचं. म्हणून एव वाखानिले पुराणी, तेही साचन मानिती मनी, मा आताची वर्तमानी साधू कोणी असेना. म्हणून ते काय ह्याप्रमाणे ह्या पुराणामध्ये जशी प्रशंसा केलेली जाते ना, ज्यांची प्रशंसा केली ना, त्यांनाही जर साधू मानित नाहीत, तर मग त्यांनी वर्तमान समय म्हणजे आता जे आहेत त्यांना साधू कसं काय मानायचा. हा, जर ह्याला साधू नाही मानलं त्याचं कल्याण होईल का सांगा बरं. आता बिंदास मानतात, आता कोण नाही राहिलं साधू बिधू इथं. आता कोण नाही सद्गुरू राहिले, आता ज्ञानेश्वर महाराज फक्त गुरु आहेत म्हणतात, आता कोण नाही गुरु. आणि ज्ञानेश्वर महाराज काय गुरु आहेत म्हणतात, कारण ती काही बोलतच नाहीत ना. तुमचं चुकलं तरी सांगत नाहीत, बरोबर आलं तरी सांगत नाहीत, तुम्ही चुकीच्या मार्गाने चालली तरी सांगत नाहीत. म्हणून तेवढंच मानायचे फक्त आता. आणि खऱ्या साधू पैसे बसा बरं, चुकला की लगेच सांगतात चुकतंय तुझं, त्याच्यावर रागावणार का नाही. त्याला व्यवस्थितीने साधना करावं म्हणून तिला नियमामध्ये बसवणार, त्याला नियम सांगणार, नियमाचं उल्लंघन नाही झालं पाहिजे हे एवढं समजायला ऐकायला कोणाला मोकळं नाही आता. म्हणून ती कुणाला साधू पाहत
नाहीत. म्हणून कुणी अचाट गोष्टी ये रे धावती येरा पाटी एक करीती तोंगे पिटी आती चावटी उदार्थ. म्हणून अहो ते लोक म्हणतात की पुराणातल्या अचाट गोष्टी ऐकून भोळे धार्मिक लोक शेळ्या मेंढ्याप्रमाणे काय होतात, धावा चुकतात. त्याला ते खरं मानतात म्हणजे पुराणाने सांगितलेलं. पण पुराणामध्ये कोण असं असतं का म्हणजे पुराणाने सांगितलंय खरं यांना साधू म्हणता येईल का आपल्याला? म्हणजे पुराणातले जे खरे साधू येतं, शास्त्राने जे साधू सांगितले त्याला जर हा मानत नाही तर मग आता जे असणार आहेत वर्तमानामध्ये आता त्याला कसं काय तो मानल? हा, म्हणून पुराणातील कथांची कीर्तने करणारे लोक आपल्या पोटासाठी बडबड करतात. तो म्हणतो त्यांनी काय करायचं, फक्त आपलं पोट भरायचं म्हणून त्यांनी कीर्तन प्रवचन सांगायचे आणि पैसे लुटायचे, समाजाला लुटायचं, असं त्यांचं म्हणणं असतं. मग आता हाय ना बघा, काय काय लोकांनी असं ठरवलं म्हणले हे कीर्तन हे जे सप्ते बिप्ते होतात ना हे बंद करा म्हणले, बिनकामा धामाचा पैसा जातो म्हणले वायाला आपला. हा आता मध्ये मध्ये बरंच निघालं होतं बघा, ते चाललं होतं म्हणले बंदी आणायची म्हणली, बंदी अजिबात ह्या गावात सप्त बंद आहे बघा, बंद पडला, त्या गावात सप्त बंद पडला म्हणले. हा नाहक म्हणले पैशाचं काय ठेव, सगळा चुरटा आहे म्हणले तो. त्यामुळे म्हणले आपला देश काय झालाय, मागास व्हायला लागले म्हणले. म्हणजे काय ह्याच्या मला धांबिकच भक्ती करणार आहे ना म्हणायचं. म्हणून एक मुद्रावंत असनी एक बैसती बक ध्यानी परी सत्य माने मनी ऐसा साधू कुणी असे ना. अजून काय म्हणतोय तो बघा, दांभिक भक्त काय म्हणतोय, योगी कुणी योग मुद्रामध्ये लावून बसतोय, कुणी योगासने घालून बसतोय, कुणी बघल्यासारखं ध्यान करीत बसतोय, पण ह्यातील कुणीच साधू मला वाक्यात नाही, त्याच्या दृष्टीने कुणीच साधू नाही. म्हणून ऐसे आपुलियाचे युक्ते साक्षेपे सांदते निंदते साधू असते हे वस्ती अनु मात्र चित्ती असे ना. म्हणून याप्रमाणे साधूंची लोक खूप फार निंदा करत असतात, जगात कुणी साधूच नाहीत असं त्यांना वाटत असत. म्हणून जे जे हरीचे पडियंते ते ते नावडती तयाते जेवी दाखविता दर्पणाते शोभे निजचित्ते निर्नाशिक. बघा काय जे जे भगवंताचे आवडते, भगवंताला जे जे आवडते भक्त असतात ते ह्याला अजिबात आवडतच नाहीत. म्हणजे खरोखर भगवंताचे जे भक्त आहेत ना ते ह्याला बिलकुल आवडत नाहीत. नकट्याला जसं म्हणजे आरसा दाखवला की त्याला राग येतो ना, त्याप्रमाणे म्हणजे साधूचं नाव काढलं की याला राग येतो. म्हणजे त्याला मग काय करणार, मग त्याला कमी लेखायचं, त्याचा अपमान करायचा. साधू संतांचे किती अपमान झाले सांगा बरं तुम्ही. आता जर पाहिलं तर माऊलींचे, तुकाराम महाराजांचे किती अपमान झाले. हा का, कारण ते खरोखर साधू होते म्हणून. म्हणून ज्या ईश्वराचे वरती जाते तो ईश्वर आहे हे न मानिते, तो ईश्वर आहे कोणीच तिथे एक तुझं पते सांगेन राया. म्हणून ज्या ईश्वराच्या सत्तेने हे जिवंत राहतात त्या ईश्वराचे अस्तित्व आहे हेच त्यांना पटत नाही. बघा ज्याच्या सत्तेमुळे चाले हे शरीर, कुणाचे सत्ते कोण बोलावी तो हरिविन का नाही, हे सगळं ज्याच्यामुळे चालतंय त्या ईश्वरालाच हे मानत नाहीत. म्हणून हे राजा तो ईश्वर कसा आहे ते मी तुला सांगतो, तरी पण ते त्याला मानत नाही. बघा आता ईश्वर कसा असतो ना ते तुला सांगतो, आणि असा ईश्वर असतो नाही तो त्याला मानत नाही. आता तू कसा आहे तुला मी सांगतो, पण ते आपण आता उद्या बघू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर